हरी सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटे बरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटे बरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हरे सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटे बरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटे बरी कटे बरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटे बरी करकटावरी ठेवोनिया हार गळा कासे तुळसी हार गळा कासे पितांबर हरी तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिऱ्हा आवडे निरंतर हे चिऱ्हा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिऱ्हा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिऱ्हा हार गळा कासे तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिऱ्हा तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिऱ्हा हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी तुभा मने विराजे कनिका तुभा मने विराजी तुळसी निरंतर हे चिऱ्हा आवडे निरंतर हे चिऱ्हा हरी तो का म्हणे माझे हेची सर्व
हे साडले हे रुंदले दागे साठ हे साठवणी जे रुंदले दागे
देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर पुसोनी बेस बेस हा वा कमी करा बेस देव न लगे साठवणीचे रुंदले जागे देव मंदला भाव बुडाला काय करू देव न लगे साठवणीचे रुंदले जागे देव घ्या फुका न लगे रुका मोल काही देव न लगे साठवणीचे रुंदले जागे दुबळा तुका भावे दुबळा तुका भावे उधारा देव घेतला ऋण देव न लगे साठवणीचे रुंदले जागे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुर्धरे चरण संताजिया दुर्धरे चरण संताजिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आदी ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेटी देवे आले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरु नगद नारायणाला या कुंदिंद तुषार आर्धवला या शुभ्र वस्त्रावता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती भिरते वै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणी वेदां जाड्यांधकारा पहा हस्ते स्फाटिक मालिका मिदधतीं पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता देव घ्या कोणी ऐता आला घर पुसोनी देव न लगे साठवणीचे रुंदले जागे प्रस्तुत कीर्तन निरूपण सभे करता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडकेले बाळ भक्त तथा देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे अखिल विश्वाचे परमार्थ प्राण जगद्गुरु जगद्वंदने महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री तुकोबार यांचा 5 चरणाचा आणि जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला असणारा अत्यंत सोपा भाव देणारा जगद्गुरु श्री तुकोबाराचा हा गोड अभंग मी तुम्हा वैष्णवांच्या समोर सेवे करता निवडला विठाला विठाला या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या नरदेहामध्ये या मृत्यूलोकामध्ये देवभूमीमध्ये जन्माला आले आणि समाजाच्या विषयी महाराजांचं जे पारमार्थिक कर्तव्य होतं ते पारमार्थिक कर्तव्य समाजामध्ये येऊन पार पडत असताना जगद्गुरु श्री तुकोबार यांना
समाजामध्ये येऊन देवाची जाणीव करून देत असताना समाजामध्ये तुकोबाराला काय अनुभव आला, तो अनुभव जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा तुमच्या आमच्या समोर प्रगट करतात. विठ्ठल अभंगावरती यथामध्ये अवकाश चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार. मौजे श्री क्षेत्र सेकटा, तालुका गेवराई, जिल्हा बीड या पवित्र भूमीमध्ये आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम किम निमित्तानं आहे सर्वांना ज्ञात आहे, तरी देखील वक्त्याचं कर्तव्य ज्ञान कैलासवासी श्री दिलीपराव आत्माराम शेंबडे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांचे दोन्ही चिरंजीव श्री आदिनाथ दिलीपराव शेंबडे आणि गोरक्षनाथ दिलीपराव शेंबडे त्यांच्या शेंबडे परिवारानं आयोजित केलेला आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम. विठ्ठल आणि या कीर्तनाची ही आजची कीर्तनाची शिवाय या ठिकाणी माझ्याकडं शेंबडे परिवाराच्या वतीनं आमच्या भास्कर महाराजांची मिळवणी हरिभक्तीपरायण नारायण बाप्पा शेंबडे यांनी ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे दिलेली आहे. या कीर्तनाला साथ देण्याकरता एकाहुनी बळी रे अशी असणारी सर्व महाराज मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्यानं पखवाजाची साथ देण्याकरता उद्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं पखवाज क्षेत्रामध्ये फार मोठं नाव आहे, श्री हरिभक्तीपरायण मृदंग विचारम रंग अलंकार आदिनाथजी महाराज गलधर धुमेगाव महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. गायनाची साथ देण्याकरता महाराष्ट्रातील ख्यातनाम भजनाम सम्राट श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद आमचे माऊली महाराज पांगरे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना धन्यवाद. त्याचप्रमाणे या परिवाराचे नातेसंबंधाने ज्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आमचे श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य परम आदरणीय भास्करजी महाराज मोठे बाबा बोरी पिंपळगाव बाबाही आज या ठिकाणी योगायोगानं उपस्थित आहेत. बाबांना सुद्धा धन्यवाद. गायनाची साथ देण्याकरता हरिभक्तीपरायण आपल्या गावचं भूषण व महाराष्ट्रामध्ये ज्यांचं गायना क्षेत्रामध्ये शक्त्याचं नाव ज्यांनी नेलं, हरिभक्ती कीर्तनकार भरपूर होते शक्त्यात, पण गाणारे कमी होते काय. महाराष्ट्रभर ज्यांनी आपल्या शक्त्या भूमीचं नाव नेलं गायनाच्या क्षेत्रामध्ये हरिभक्तीपरायण भक्तराज महाराज कांबळे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातले सर्व टाळकरी महाराज मंडळी, गोड अशी साऊंड सिस्टीम आहे आमची श्री हरिभक्तीपरायण. कृष्णकांत मंडप डेकोरेशन सेकटा तुकाराम महाराज शेंबडे तुकाराम महाराजांची ही गोड अशी सिस्टीम आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. हे कीर्तन यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला कायमस्वरूपी स्मरणामध्ये राहावं याच्याकरता चॅनलही या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तन प्रवाह बरोबर ना दाजी, वारकरी प्रवाह असं एक नावाचं चॅनल आहे. लाखो लोक त्यांचे सबस्क्रायबर आहेत, तेही आज योगायोगानं उपस्थित आहेत. म्हणजे आम्ही सारेच पंढरपूरला जाणार आहेत संध्याकाळी. आज माऊलीचंच काय नियोजन आहे, काही मिळेल नाही हां झालाय कामापुरता बोस, आता काही जायला अडचण नाही, पाळी आणून घ्या गॅलरीतून. म्हणून सर्व महाराज मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. अगदी आपल्या संकल्पित वेळामध्ये आपण या अभंगाचा थोडासा भाव पाहण्याचा प्रयत्न करू. पहा महाराज, आपला हा परिसर ऋषीमुनी संत महापुरुषाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आपला हा बीड जिल्हा आणि गेवराई तालुका आहे. त्यामध्ये आपला ही जन्मभूमी जी आहे तुमची सर्वांची श्री क्षेत्र सेकटा बरं का. त्या सेकटा भूमीमध्ये अनेक संप्रदायाची दिग्गज रत्न तुमच्या भूमीला जन्माला घातले. विठ्ठल विठ्ठल अनेक एकाहुनी बळी रे अशी असणारी रत्न तुमच्या या सेकटा भूमीने या महाराष्ट्राला दिली बरं का. म्हणून या पवित्र भूमीमध्ये आज ही कीर्तनाची सेवा करण्याचा सुयोग आहे. वैकुंठवासी दिलीपराव यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं लक्ष देऊन ऐका. अभंग जो आपण सेवेकरता घेतलेला आहे, ज्या ठेवा त्याच्या रानावरती पल्ली सुद्धा उडू शकते वाऱ्याने. ज्या ठेवा त्याच्यावर ज्या रान पाण्याचा जगद्गुरु श्री तुकोबाराचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. आणि अभंगाच्या अनुषंगाने थोडंसं आपल्याला चिंतन करायचे, लक्ष देऊन ऐका. आजचं हे जे कीर्तन आहे ते वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे बरं का महाराज.
जो माणूस या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्याला एक दिवस हा मृत्यू लोक सोडून जायचे. जो माणूस या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्याला एक दिवस हा मृत्यू लोक सोडून जायचंय. मग तो काळ आपल्याला घ्यायला येण्याच्या अगोदर या नरदेहामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे याची खऱ्या अर्थानं जाणीव करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संतांनी केलं. या नरदेहामध्ये आल्यानंतर पैसा कमवला पाहिजे. कोण सांगतं? पैसा कमवला पाहिजे. आपले आई वडील सांगतील, आपली पत्नी सांगेल, परंतु परमार्थ केला पाहिजे, नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. या गोष्टी शिकवण्याकरता फक्त संत या मृत्यू लोकांमध्ये आले. उद्धरया जड जीवा येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. किंवा महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषीसाच भावे वर्तया. भगवान श्री परमात्म्यानं आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये हा नरदेह प्रदान करून दिला. या नरदेहामध्ये आपण आलो. किती वर्षाचं आयुष्य मिळालं आदिनाथ महाराज आपल्याला? किती वर्षाचं आयुष्य बाबा? नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. हे तुम्ही आठवा मधुसूदना, हे तुम्ही वास्तव वास्तव म्हणा, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा, तुम्ही वास्तव वास्तव म्हणा. दुर्लभ असणारा नरदेह तुम्हा आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये मिळाला. त्या दुर्लभ नरदेहाला आयुष्य किती मिळालं? 100 वर्षाचं. शतगणिले ते अर्धरात्र काय 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला मिळालं. मग प्रत्येक माणूस 100 वर्ष जगतो का? बोला ना. प्रत्येक माणूस 100 वर्ष? आता जे दिलीप भाऊ वारलेत मला वाटतं 60च्या आसपास त्यांचे वय असेल, जास्त कमी होईल, 52-50 वर्ष महाराज. बरं का? 100 वर्ष नाही ना जगले महाराज. 55 वर्षाचं आयुष्य. फोटोकडे पाहिलं की लक्षात आलं माझ्या. 100 वर्षाचं आयुष्य परमात्म्यानं दिलं. प्रत्येक माणूस 100 वर्ष जगू शकत नाही. कोणाला 80 वर्षाचं आयुष्य मिळालं, कोणाला 50 वर्षाचं, कोणाला 40 वर्ष आयुष्य मिळतं, कोणाला 30 वर्ष, कोणाला 20 वर्ष, कोणाला 10 वर्षाचं सुद्धा आयुष्य मिळू शकतं, कोणाला 5 वर्षाचं, कोणाला 3 वर्षाचं, कोणाला 2, कोणाला 1. किंबहुना आपण दवाखान्यामध्ये पाहतो, हॉस्पिटलमध्ये पाहतो, एखादं लेकरू जन्माला येतं आणि जन्माला आल्याच्या नंतर 2 तासामध्ये ते बाळ मरण पावतं. आपण काय समजायचं गड्या? जन्माला आलेल्या लेकराला विधात्यानं 2 तासाचं आयुष्य दिलं. माणूस या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आला, जिथपर्यंत आयुष्य आहे तिथपर्यंत राहिला. ज्या दिवशी दिलेलं परमात्म्यानं आयुष्य संपेल, ज्या देहातलं चैतन्य निघून जातं बघा, त्या देहातला आत्माराम त्या शरीराचा निरोप घेतो. दारामध्ये गर्दी जमा होते. दारामध्ये गर्दी जमा होते कशाला? शेवटचा निरोप देण्याकरता. माणूस मेल्याच्या नंतर तुमच्या शेपट्यात किती दिवसानं चालतात माऊली? 15 दिवसानं. माणूस मेल्यावर किती दिवसानं चालतात? बोला. 12 दिवसानं. हा 2 तास 3 तास लई झाले. किती त्यानं काही केलेलं असो त्या प्रपंचाकरता 4 घंटेच्या पुढे ठेवत नाही. महाराज शास्त्र सांगतंय पहा, त्या देहातलं चैतन्य निघून गेलं, दारामध्ये गर्दी जमा होते. अंत्यसंस्काराकरता सर्व गणगोत नाती मंडळी, पाहुणी मंडळी एकत्र येतात आणि त्या शरीराची अंतयात्रा काढली जाते. बरं का? अंतयात्रा काढली जाते. शरीराची काढली जाते भास्कर बाबा. काय? आत्म्याची. शरीराची होय माती महाराजांचे शब्द आहेत. आत्म्याची होय माती असं काय कुण्या महात्म्यानं लिहिलं नाही. अंतयात्रा काढली जाते शरीराची. आत्म्याचं वर्णन आमचे गीताकार करतात. नैनम चिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आत्मा मारल्याने मारला जात
नाही, तोडल्याने तोडला जात नाही आणि पेटवल्याने पेटवला जात नाही. अंतयात्रा स्मशानभूमीमध्ये काढली जाते शरीराची. शरीरामध्ये त्या शरीराला स्मशानभूमीमध्ये नेऊन लाकडाच्या सहाय्याने अग्नी डाग दिला जातो. शरीराची राख झाली, माती झाली. पुढे सावडण्याचा एक विधी असतो बघा, 2-3 दिवसानं सावडण्याचा विधी झाला. दशक्रिया विधी असतो. पुढे दशक्रिया विधी झाला, गंगा पूजन झालं. शास्त्र सांगतंय गंगा पूजन झालं रे झालं. या देहातलं जे चैतन्य असतं ते आपल्या पुढच्या प्रवासाकरता निघतं. पुनर्जन्म तर आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्य आहे की नाही? हा, पुनर्जन्म आपल्याला मान्य करावं लागेल, आपल्या शास्त्रानं सांगितलेलं आहे. तो आत्मा आपल्या पुढच्या प्रवासाला निघतो. गंगा पूजन झालं त्या दिवशी आमचे वैकुंठवासी सद्गुरू उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी पखवास शिकवला, पांडुरंग महाराज वैद्य बाबा म्हणायचे, बुवा या देहातलं चैतन्य जे आहे ते आपल्या पुढच्या प्रवासाकरता निघतं. मग 1 वर्षापर्यंत तो आत्मा कुठे राहतो? बाबा म्हणायचे आकाशाच्या निर्विकार पोकळीमध्ये तो आत्मा प्रविष्ट होतो. आकाशाच्या निर्विकार पोकळीमध्ये तो प्रविष्ट होतो आणि त्याची भटकंती चालू राहते 1 वर्षापर्यंत. आणि पुण्यतिथीच्या दिवशी, प्रथम वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो आत्मा बरं का त्या शरीराच्या अनुषंगाने अलिप्त होतो आणि दुसऱ्या योनीमध्ये प्रविष्ट होतो. मग दुसऱ्या योनी कशी प्राप्त होते बरं का? महाराजांचे शब्द आहेत, जसं कर्म केलेलं असेल तशी गती जीवनामध्ये प्राप्त होत असते. भास्कर बाबा धन्यवाद. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजली मेली ऐसी किती. जसं कर्म केलेलं असेल तशी गती जीवनामध्ये प्राप्त होत असते. मग चांगलं कर्म केलं असेल चांगली गती पुढची प्राप्त होते आणि वाईट कर्म केलेलं असेल वाईट गती जीवनामध्ये प्राप्त होत असते. मग कर्मच करायचंय, कर्मच करायचंय. वाईट काय कर्मच आहे आणि चांगलं सुद्धा कर्मच आहे. मग वाईट कर्म करण्यापेक्षा तुम्ही आम्ही चांगलं कर्म करावं ह्याच्याकरता संत महात्म्या मृत्यू लोकांमध्ये आले आणि तुम्हा आम्हाला भक्तिपंथ दाखवण्याचं काम या महापुरुषांनी केलं. मग तुकोबारा याच कामाकरता आले बरं का. 3 अंगानं तुकोबारानं जीवन उपभोगलं. 1 नंबर प्रपंचिक जीवन, 2 नंबर साधक अवस्थेतलं जीवन आणि 3 नंबर सिद्ध अवस्थेतलं जीवन. 3 अंगानं तुकोबाऱ्याचं जीवन पाहायचं आणि पहिल्या चरणात प्रवेश करायचा. 1 नंबरचं जीवन आहे तुकोबाऱ्याचं प्रपंचिक जीवन. प्रपंचिक तुकोबारा आहे. तुम्ही आम्ही जसा प्रपंच करतो तसा प्रपंच माझ्या तुकोबाऱ्यानं जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला बरं का. तुम्ही आम्ही जसा प्रपंच करतो
तसा प्रपंच तुकोबारायनं सुद्धा करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आम्ही प्रपंचाकरता खटाटोप करतो ना महाराज. कुणी व्यापार करतो, कुणी नोकरी करतो, कुणी शेती करतो, कुणी पकवाज वाजवतो, कुणी कीर्तन करतो. कशा करता चाललंय भक्तराज महाराज? प्रपंच करता चाललेला खटाटोप आहे. तसं तुकोबारायाने सुद्धा प्रपंच करण्याचा प्रयत्न केला. कधीतरी तुकोबाराचं जीवनचरित्र वाचा बरं का. वयाच्या बालवयामध्ये तुकोबाराच्या वडिलांनी देह ठेवला. वयाच्या बालवयामध्ये तुकोबाराच्या वडिलांनी देह ठेवला. बोलोबा महाराजांनी प्रपंचाची जबाबदारी तुकोबारांच्यावरती पडली. प्रपंचाची जबाबदारी महाराजांच्यावरती पडली. कसा प्रपंच करावा, कसा प्रपंच करावा बरं का. प्रपंच करणं म्हणजे फार मोठी कसरत आहे महाराज. माझ्या तुकोबारायानं वडील गेल्याच्या नंतर प्रपंच सावरण्याचा प्रयत्न केला बरं का. तुकोबाराच्या वयाच्या 12व्या वर्षी लग्न झालेलं, दुसरं लग्न 15व्या वर्षी लग्न झालेलं. पहिली पत्नी गेली. अन्न करता करता तुकोबारानं प्रपंच सावरण्याचा प्रयत्न केला. तुकोबाराने प्रपंच सावरण्याकरता व्यापार चालू केला. व्यापारामध्ये सुद्धा तोटा आला. व्यापारामध्ये सुद्धा काय आला? तोटा आला. एखाद्या व्यापारामध्ये तोटा आला, आपण काय करतो? व्यापार बदलतो बरोबर. तुम्ही प्रपंच करता काय करता माऊली? हा प्रपंच करता, पण प्रपंच करता पैसे येण्याकरता काय करता? हा कष्ट करता. पण कशात करता? शेतीत करता का दुसरं काही? हा शेतीचे. एखाद्या वर्षी आता चालू वर्षी तोट्यातच गंमत दिसायला लागली. लक्षणं दिसतात ना आपल्याला, आहे की नाही? 2 महिने झाले. ह्या टायमाला फुलात सारखे असतात, बोंडात पात्यात, आहे की नाही? आणि अजून मातीतच खेळतात, आहे की नाही? लक्षणं आहेच. तसं वातावरण भगवंताच्या कृपेने होणार नाही बरं. प्रपंच करता तुम्ही शेती करता. एखाद्या वर्षी जर शेतीमध्ये तोटा आला, आपण असं म्हणू का बा इथून पुढे शेती करायची नाही आणि प्रपंच करायचा नाही, असं म्हणू का? आपण असं नाही म्हणणार. उलट आपण पुढच्या वर्षी चांगला पाऊस पडेल, आगुटीची लागवड साधेल, चांगला कापूस येईल, चांगला ऊस येईल, चांगलं सोयाबीन येईल आणि याच्यातून आपण प्रपंचाची भरभराटी करू. हे आपलं जीवन आहे. आपण आसेवरती जीवन जगत राहतो. परंतु माझ्या तुकोबाराचं काय जीवन होतं गड्या? प्रपंच करत असताना तुकोबारांनी गुळ आणि मिरच्याचा व्यापार केला. व्यापारामध्ये तोटा आला आदिनाथ महाराज. कशात? कापसात नाही बरं का. गुळ मिरच्याच्या व्यापारात तोटा आला. तुकोबाराय म्हटले इथून पुढे व्यापारही करायचा नाही आणि ज्या प्रपंच करता व्यापार करत होतो तो प्रपंचही करायचा नाही. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, संसाराच्या नावे घालूया शून्य. वाढता हा पुण्य धर्म केला, धर्म संसाराच्या नावे घालवण्या शून्य. अगदी याला मग ते तंतोतंत प्रमाण महाराज. ही भूमीमध्ये साधे नाही महाराज बरं का. या भूमीनं वैकुंठवासी बरं का विष्णू महाराज शेट्टेकर बाबा यांच्यासारख्या रत्नाला जन्म दिला. त्यांचं गाणं ऐकलं बरं का. हे ज्यांनी ऐकलं ते तुम्ही सारे भाग्यवान आहेत महाराज. अशी माणसं मला नाही वाटत बा आता पुन्हा जन्माला येतील. हा मी तर कीर्तनच शिकलो. वैकुंठवासी विष्णू महाराज शेट्टेकर बाबा यांचं काल्याचं कीर्तन पाहून बरं का. तेव्हा काय ऐकायला काही कळत नव्हतं काय सांगत. आमच्या गावात दरवर्षी काल्याचं कीर्तन महाराजांचं विष्णू महाराजांचं दरवर्षी ते कंबर बांधायची, काठी बिठी असं दही हंडी फोडायचे. काय मनामध्ये आम्ही लहान 4थी 5वीला 3रीला काहीतरी असायचो असेल मी त्या टायमाला. ठरवलं काही वगैरे या बाबासारखं कीर्तन करायचं आपल्याला. सप्ताह गावाचा काला झाला का मी काय करायचो भास्कर महाराज तुम्हाला माहिती आहे काय? ते सकरतीचे बोळके असतात ना, बोळके त्याला दोऱ्या बांधायचो गोल अशा. आपल्या चौकटीची कोंडा असतो ना त्याला ते बांधायचो. टावेल घ्यायचो भास्कर आदिनाथ महाराज टावेल कमराला बांधायचा, काठी घ्यायची आपली आणि ते बोळकं फोडायचं. लहानपणी महाराज ठरवलं काही झालं तरी चालेल. काय कोणाचे आशीर्वाद कोणाला प्राप्त होतील सांगता येत नाही. फार मोठ्या महापुरुषांची भूमी आहे. विठाला विठाला विठाला.
पुढं प्रपंचही करायचा नाही आणि व्यापार करायचा नाही. संसाराच्या नावे घालोन्या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. प्रपंचिक जीवन महाराजांनी त्यागलं आणि तुकोबरायांनी जीवन आरंभ झालं साधक अवस्थेवरती. प्रपंच सोडला, गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळा घेतल्या, रस्ता धरला भंडारा डोंगराचा. डोंगरावरती महाराजांनी जावं आणि भगवंताचं नामस्मरण करावं. बरं का, नित्य नेमानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुकोबराने चालू केलं. रस्त्यानं जर महाराज निघाले, पुसावी सिंहची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. कैवे उद्धार पावे ना, कैवे उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, कृपा करील नारायण. हे ऐसे तुम्ही सांगा संता जना, ऐसे तुम्ही सांगा संता जना. हे करा समाधान चित्त माझे, करा समाधान, करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे. कैये खंडा येईल कर्म, कैये खंडा येईल कर्म, कैये खंडा येईल कर्म, कैये खंडा येईल रस्त्यानं जर तुकाराम महाराज निघाले, जो भेटेल त्याला विचारायचे काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. आपण जर एकमेकाला भेटलो, विचारतो का हो मला देव भेटेल का, तुला देव भेटला का? आपण जर एकमेकाला भेटलो काय विचारतो आपण, तो काय चाललंय, कस काय तुमच्या इकडे पाऊस, काय म्हणतो नाही ना झाडाखाली ओलच व्हाय ना. हीच गंमत चालू आहे. आपण प्रपंचाचा विचारपूस करूपर्यंत महाराज जो भेटेल त्याला विचारायचे मला देव भेटेल का, मला देव भेटेल का. त्याचा परिणाम महाराज बरं का, याच्यासाठी केला होता टहास, ज्या गोष्टी करता टहास महाराजांनी तुकोबरायांनी केला होता, त्याचा परिणाम जीवनामध्ये भंडाऱ्या डोंगरावरती माझ्या तुकोबराला देवाना साक्षात्कार दिला. आता निश्चिंतीने पावले विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. देव जीवनामध्ये भेटला, आता जीवनामध्ये काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. देव जीवनामध्ये भेटला तरी सुद्धा, देव भेटल्याच्या नंतर महाराजांना काही गरज नव्हती समाजामध्ये यायची, तरी सुद्धा तुकोबाराय समाजामध्ये आले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट मिती परोपकारी, समाजामध्ये तुकोबाराय आले आणि समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याचं काम माझ्या तुकोबारानं केलं. मग समाजामध्ये तुकोबाराय आले, हकारोने सांगे तुका नाम घेता राहू नका. हाका म्हणून समाजाला सांगितलं देवाचं नामस्मरण करा, लोकांनी ऐकलं नाही. महाराजांना वाटलं यांना हाका मारून कळत नाही. महाराजांनी दुसरी स्टेप वापरली, कर जोडणे विनंतो तुम्हा, नका करू संसार समा, नका गुंतो विषय कामा, तुम्ही आठवा मधुसूदना. तरी सुद्धा लोकांनी ऐकलं नाही. लागोने पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. पायाला लागले तुकोबाराय तरी सुद्धा कोणी नामस्मरण करायला तयार नाही. शेवटी माझे नाथ बाबा कठोर शब्द वापरले, किती सांगू तरी नायकते बटकीचे, पुढे सिंदळीचे रडतील. तरी सुद्धा कोणी महाराजांचं ऐकायला तयार नाही. तुकोबाराय म्हणतात आपल्याकडं जो माल आहे तो माल काय या देहू परिसरात विकायला तयार नाही. तुकोबारांनी ठरवलं हा माल देहूच्या परिसरामध्ये काही विकत नाही वाटतं. तुकोबारांनी ठरवलं पंढरपूरचा आषाढीचा सोहळा भरणार आहे. आलाय 3 दिवसावरती पंढरपूरचा आषाढीचा सोहळा भरणार आहे. म्हटले पंढरपूरला जाऊ आणि लोकांना भक्ती मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करू. तुकोबाराय दशमीलाच पंढरपूरला गेले. बरं का आदिनाथ महाराज कधी गेले, उद्याच्या ना दशमी, हो दशमीलाच पंढरपूरला तुकोबाराय गेले. बसल्यापैकी पाल घातलं पंढरपूरच्या पेठामध्ये आणि बसले तुकाराम महाराज विना घेऊन भजन करत करत. तुकोबाराला अपेक्षा होती लोक आपल्याकडे येतील कशाला, माळी घालायला, गुरुमंत्र घ्यायला. लोक येतील
येतील आपल्याकडं माळी घालायला, गुरुमंत्र घ्यायला, उद्धाराचं साधन विचारायला. महाराज दशमी झाली, एकादश झाली, द्वादश झाली, त्रयोदश झाली, तरी महाराजाच्या रावटीत एक माणूस आला नाही. माणसं कुठे गेले? बांगड्याच्या दुकानात गर्दी, घोंगड्याच्या दुकानात गर्दी, अजून हा रेवड्याच्या दुकानात गर्दी. पंढरपूरला गेलं तर काय आणलं पाहिजे बाबा? पंढरपूर गेरायचं चाड वाटी असं काय म्हणतात त्याला? चाडच ना. लोक म्हणतात नाही नाही पंढरपूरची वाटी लय चांगली असते, लय चांगलं उगत, पाऊसच नाही पडत तर काय उगत. हो काही काही लोक महाराज चापकाची वादी कुठून? पण पंढरपूर इकडे काय भेटत नाहीत का आपल्या गेवरायला बेडला? नको त्या गोष्टी. तुझं पंढरपूरला गेलं आणावं महाराज काय? अष्टगंध, बुक्का, गोपी, चंदन आणि माळ, आणि झालं तो थोडासा प्रसाद पांडुरंगाच्या दारातला. याच्या पलीकडे काही आणू नये. परंतु नको ती लोक गोळा करत चालतात पहा. हा बरं का? इतकी फार वाईट परिस्थिती आहे. तुकोबाराच्या रावटीमध्ये कोणी आलं नाही बरं का भास्कर महाराज. तुकोबारा विचार करतात आपल्या दुकानात जो माल आहे, आपल्याला जे प्रबोधन समाजाला द्यायचे, ते प्रबोधन घेण्याकरता लोकांना आपल्यापर्यंत यायला वेळ नाही. जी वस्तू एका जागेवर बसून विकत नाही, ती वस्तू विकण्याकरता काय केलं पाहिजे? गल्लोगल्लीमध्ये जाऊन आवाज दिला पाहिजे आणि माल विकला पाहिजे. तुकोबारानं एक रूपक केलं एका दुकानदाराचं. एक डोक्यावरती टोपलं घेतलं छोटंसं. पंढरपूरच्या पेठामध्ये माझे महाराज आले आणि पंढरपूरच्या पेठामध्ये येऊन तुकोबारांनी आवाज दिला, देव अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घरपोसोनी. महाराज पंढरपूरच्या पेठात तुकोबारा डोक्यावर टोपलं घेऊन गेले. पेठातले लोक म्हणायला लागले, गाड्या हो आजपर्यंत पेठामध्ये तूप विकायला आलं, दूध विकायला आलं, अजून काय भाजीपाला विकायला आला. नको नको त्या गोष्टी पेठामध्ये विकण्याकरता आल्या. परंतु देव नावाची गोष्ट पहिल्यांदाच कोणीतरी घेऊन येतंय. गावात एखादी नवीन वस्तू विकायला आली, लोक काय करतात? गर्दी करतात, कराडा घालतात. तुमच्या तर होतं का तसं? कधी नाही. एखादी नवीन वस्तू चौकात विकायला आली, लोक त्याला गोल वेढा मारतात महाराज. हो
लोकांनी गर्दी केली हो महाराज काय आणलं विकायला. तुकाराम महाराज म्हटले गड्या हो आजपर्यंत तुमच्यापर्यंत जी वस्तू कधीच विकायला आली नाही ती वस्तू तुमच्यापर्यंत विकण्याकरता आणली. म्हटले महाराज काय आहे वैशिष्ट्य या वस्तूचं. तुकोबाराने वैशिष्ट्य सांगितलं अरे हिमालयामध्ये राहून एका पायावर उभा राहून साधना करणाऱ्या लोकांना जो परमात्मा आजपर्यंत भेटला नाही तो देव देण्याकरता मी तुमच्यापर्यंत आलो. बरं का लोक म्हटले काय महाराज देव देण्याकरता आलात. बरं देव तुम्ही आमचा बरं आम्ही देव घेऊ. देव घेतल्यानंतर पुढं काय कोणत्या कामाला येतो तुमचा देव. काही महिला होत्या महिला म्हणल्या महाराज स्वयंपाक करताना काम येतो का. काही शेतकरी येतो महाराज शेतात पेरणी खुरपणी काही काम. महाराज म्हटले याच्या करता नाही परंतु सांगू तुम्हाला ते विना जीवा सुख नोहे आपुला तो एक देव करून घ्यावा. तो आपलाचा केल्याशिवाय सुख समाधान नावाची गोष्ट जीवनामध्ये तुम्हाला प्राप्त होणार नाही. घ्या गड्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी. ऐता तुमच्यापर्यंत मी घेऊन आलोय महाराज. एखादा माणूस जर म्हटला असताना हो तुकोबाराय द्या मला देव देव देण्याची ताकद तुकोबारायची होती. परंतु लोक इतके अभागी एका माणसाला सुद्धा देव द्या म्हणण्याची हिंमत झाली नाही. उलट तुकोबारा लोक म्हटले महाराज समजा तुमचा देव आम्ही घेतला तुमचा देव आम्ही घेतला नेमकं ठेवायचा कुठं. तुकोबारा म्हटले हृदय मंचकामध्ये. लोक म्हटले महाराज आमचं हृदय मंचक अगोदरच काम क्रोधादी विषयानं व्यापून गेलेला आहे. तुमचा देव आम्हाला नको. अभंगाचं दुसरं चरण. देव न लागे देव न लागे देव न लागे देव न लागे देव देव न लगे साठवणीचे झुंजले जागे. लोकांनी सांगितलं महाराज तुमचा देव आम्हाला नको. तुमचा देव ज्या हृदयामध्ये ठेवायचा ते हृदय आमचं अगोदरच काम क्रोधादी विषयानं व्यापून गेलेलं आहे. महाराज देव साठवता येतो फक्त देव साठवण्याची भावना झाली पाहिजे. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला त्रैलोक्याचा दाता हृदयामध्ये साठवला संत श्रेष्ठ सावता महाराजांनी.
विठ्ठल कोंडी अनेक महापुरुषांनी भगवान परमात्म्याला आपलंसं केलं. आपण सुद्धा देव आपलासा करावा याच्याकरता हे संत समाजामध्ये आले. खरं सांगा महाराज, बरं का, नगद नारायण महाराज जन्माला आले या भूमीमध्ये, आपल्या तालुक्यामध्ये सुरळे गावला. कशा करता जन्माला आले हो? हां बोला, कशा करता जन्माला आले? जन्माला येण्याचं प्रयोजन जर काय असेल, तळागाळातला 18 पगड जातीचा समाज वाम मार्गाला चालला, तो भक्ती मार्गाला यावा याच्याकरता नगद नारायण महाराज जन्माला आले. वैकुंठवासी सद्गुरू माणिक बाबा, महादेव बाबा ही महापुरुष जन्माला आले. आपल्याच भूमीचे रत्न परमपूज्य गुरुवर्य महंत शिवाजी बाबा आज गडाच्या गादीवरती आहेत. ही जेवढे म्हणून संत जन्माला आले, तुम्हा आम्हाला भक्ती मार्ग दाखवण्याच्या पलीकडे दुसरं त्यांचं काम नाही. विठाला विठाला. आपला बीड जिल्हा एवढा भाग्यवान आहे महाराज, एवढा भाग्यवान आहे. आपल्या बीड जिल्ह्यात जेवढे संत जन्माला आले, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, महाराष्ट्राच्या बाहेरही आम्ही कीर्तनाला जातो. बीड जिल्ह्यात जेवढे संत जन्माला आले तेवढे संत महाराष्ट्रात कुठल्याच जिल्ह्यात जन्माला नाही आले. पहा ना महाराज, वैकुंठवासी नगद नारायण महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, भीमसिंह महाराज, वैकुंठवासी सद्गुरू बंकट स्वामी महाराज, चाकरवाडीचे माऊली महाराज, निगमानंद बाबा, असे कितीतरी महापुरुष आपल्या माझ्याकडून विसरली असतील काही. असे अनेक संत महापुरुष जन्माला आले. खरं सांगा, या संतांनी समाजाला भक्ती मार्ग दाखवण्याच्या पलीकडे दुसरं काम केलं का? त्यांनी ठरवलं असतं तर किती पैसा कमवला असता आणि काही केलं असतं, गाड्या हेलिकॉप्टरनी फिरले असते. परंतु या महापुरुषांनी या गोष्टीचा विचार जीवनामध्ये केला नाही. एकच अंतःकरणामध्ये भाव ठेवला, समाजाला भक्ती मार्ग दाखवायचा. हे तो कळवळ डोळा येतो कळवळा म्हणून या संतांवाद. कळवळा खूप सुंदर प्रमाण दिलं बरं का. कळवळा या शब्दावर आता मला एक प्रसंग आठवला. कळवळा संतांना समाजाचा किती कळवळा येतो. आपल्या जवळच फुलसांगवी जवळ आहे ना, इथून किती अंतर आहे? 10-15 किलोमीटर असेल आहे की 10 6 इथून ती शेंगरवाडी फाटा 7 किलोमीटर असेल महाराज. 4 आहे का? तिथून 4 म्हणजे 8 किलोमीटर आहे. फुलसांगी जवळ आहे. फुलसांगी भूमीमध्ये वैकुंठवासी सद्गुरू महान संत तपस्वी महात्मे वामन भाऊ महाराजांचा जन्म झाला. कालाच्या ओघामध्ये वामन भाऊ महाराजांना आपल्या परिसरातून थोडंसं लांब जावं लागलं. कोणचा गड? गहिनीनाथ गड. फार मोठा नामांकित प्रसिद्ध गड आहे. त्या गडावरती बाबा राहू लागले. हा महाराज, संतांना समाजाचा किती कळवळा असतो. भास्कर महाराज वामन भाऊ महाराजांच्या संगतीमध्ये आपल्या जवळच मातोरी नावाचं गाव आहे. तिथले एक टाळकरी होते, सखाराम बुवा त्याचं नाव होतं. सखाराम बुवा जुन्या लोकांना माहिती असेल. सखाराम बुवा वामन भाऊ महाराजांचे इतके प्रेमाचे पंढरपूरला दिंडी निघाली गडावरून, गहिनीनाथ गडावरून. मानाचा विना, आजच्या मानाचा विना कुणाला होता? भक्तराज महाराजाला पहिली चाल. तसं मानाचा विना सखाराम बुवाच्या गळ्यामध्ये असायचा. दिंडी पंढरपूरची यात्रा करून गडावर आली. पहिला मानाचा फेटा सखाराम बुवाला वामन भाऊ महाराज स्वतःच्या हातानं बांधायचे. बरोबर. कधी कधी कसं असतं महाराज, कालांतरानं माणूस संगतीनं कधी कधी घडतो सुद्धा आणि संगतीनं कधी कधी बिघडतो सुद्धा. तसं तो सखाराम बुवा वारी झाली, गावाकडे आले. माथुरी गावामध्ये वाईट लोकांची संगत लागली. वाईट लोकांची म्हणजे ज्यांच्या गळ्यात माळी नाही, ज्यांना दारूचं व्यसन आहे, ज्यांना जुगार खेळायचा नाद आहे, अशा लोकांची संगत त्या सखाराम बुवाला लागली. 8 दिवसाला गहिनीनाथ गडावरती जाणारे सखाराम बुवा 2.5 महिने गडावरच गेले नाही. 2 एकादशी होऊन गेल्या.
सखाराम भाऊ गडावर कसं काय आला नाही? वामन भाऊंनी बाकीच्या वारकऱ्यांना विचारलं, काय रे सखाराम भाऊ कसं काय येत नाही? बाकीच्या जोडीदारांनी सांगितलं, भाऊ तो नको ते खायला लागला, नको ते प्यायला लागला, जुगार खेळायला लागलाय, बरबाद झाला म्हटली. वामन भाऊंना कळवळा आला, येतो कळवळा. अरे वामन भाऊ महाराजांना दया आली, अरे एवढी आपल्या गडाची सेवा करणारा माणूस बिघडतोय, लोक त्याला नाव ठेवणार नाही, लोक आपल्याला नाव ठेवतील. हो त्याला नाही कळालं म्हटले, पण वामन भाऊला कळायला पाहिजे होतं ना, त्यांच्या संगतीतला माणूस एवढा बिघडतो कसा? वामन महाराजांना दया आली. वामन भाऊ महाराजांनी बरोबरची 4-2 टाळकरी घेतले. चला म्हटले आपल्याला माथुरीला जायचे. बरं तांगा चुकला, भाऊंचा तांगा माथुरी गावामध्ये आला. बरं भाऊंचा तांगा माथुरीमध्ये आला. पारावरती बसायला लोकांनी गादी वगैरे टाकली. का हो भाऊ कसं काय येणं केलं अचानक मध्येच? गावात तर सप्ताह नाही, कीर्तन नाही, काही नाही. काय नाही म्हटले, मी सखाराम भाऊला भेटायला आलोय. काय त्या सखाराम भाऊला कुंकून भाऊ आल्याची वार्ता कळाली. त्यानं घरातून काढता पाय केला आणि गावाच्या बाहेर निघून गेला. भाऊंच्या बरोबर जी टाळकरी होती गावातली आणखी 10-5 माणसं, जा म्हटले सखाराम भाऊला घरून घेऊन या. घरी गेले, सखाराम भाऊ घरी नाही. पूर्ण गावभर शोध घेतला, सखाराम भाऊ कुठंच सापडला नाही. महाराज आता सारे वारकरी पुन्हा आले भाऊंकडे, भाऊ गावात सखाराम भाऊ काय सापडले नाही. भाऊ शांतही तितकेच होते आणि रागीटही तितकेच होते. बरोबर, संताकडे रागही असतो आणि क्रोधही असतो. महाराज वामन भाऊ कडक मूर्ती होती. महाराज लोकांनी सांगितलं, भाऊ गावभर पाहिलं कुठंच भेटले नाही. वामन भाऊ महाराजांच्या मुखातले शब्द आहेत. भाऊंच्या मुखातून रागानं शब्द निघून गेले, सखाराम भाऊ आणखी 8 दिवस सापडणार नाही. किती दिवस? सखाराम भाऊ आणखी 8 दिवस सापडणार नाही. 9व्या दिवशी चकलांब्याच्या घाटीमध्ये गिधड खाताना सापडेल. हा मुखातून भाऊंचा शब्द निघून गेला आणि भाऊ गडावरती निघून गेले. महाराज 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले. घरचेही वाट पाहतात, कसं काय येणार, कसं काय येणार. 8वा दिवस उजाडला तरी घरी आला नाही. 9व्या दिवशी गावातली पंच कमिटी एकत्र आली. अरे कसं काय सापडत नाही म्हटले. पाहुण्या रावणाकडे चौकड पाहिलं, कुठं मिळत नाही. शेवटी गावातला एक प्रतिष्ठित वारकरी म्हटला, बुवा भाऊंच्या मुखातून शब्द गेला होता, 9व्या दिवशी चकलांब्याच्या घाटीत गिधाडं खाताना सापडेल, जाऊन तर येऊ, चक्कर तर मारू. म्हटलं नेमकं काय मिळतात का काय? महाराज 25 माणसं चकलांब्याच्या घाटीच्या दिशेनं आले. उंच डोंगरावरती येऊन थांबले. दरीकडे पाहताय, कुठं काही दिसत नाही. शेवटी महाराज बरं का, भाऊच्या मुखातले शब्द खोटे ठरणार नव्हते. आकाशातून गिधाड योनीमध्ये जन्म घेतलेला पक्षी बिरक्या घालत त्या दरीमध्ये झेप घ्यायचा, मांसाचा लसका तोडायचा आणि आकाशामध्ये उडून जायचा. लोक पाहत तिथपर्यंत आले. भाऊंच्या मुखातून जो शब्द बाहेर पडला होता, सखाराम भाऊ गिधाड खाताना सापडेल, त्याच अवस्थेमध्ये त्यांचं शरीर सापडलं. मला बोलायचा भाव एवढा आहे, संतांना कळवळा येतो रे दादा, आणि त्या कळवळ्याचा जर आपण गैरफायदा घेतला, भस्मसात कुरुते तथा व्हायला वेळ लागणार नाही. बुवा विठाला विठाला महापुरुषांनी आपल्याला सांगितलंय ना, देव घ्या देव घ्या देव घ्या. महाराज देव आपलासा केला पाहिजे. संतांना कधी नावं ठेवायचं नाही बघा. आणि संतांनी जे आपल्याला सांगितलंय ते काम इमान इतबारीने केलं तर जीवनामध्ये उत्कर्ष व्हायला वेळ लागणार नाही. तुकोबारा म्हणतात, देव घ्या कोणी ऐकता लागर बसुनी. लोक म्हटले देव तुमचा आम्हाला नको. तुकोबारा म्हटले देव घ्या पुका. हो तुकोबारा म्हटले देव कुणी घ्यायना, देवाचा भाव मंद झाला. देव मंदला बाबा बुडाला काय करू. देवाला भाव राहिला नाही. कुणीही देव घ्यायला तयार नाही. एखाद्या गोष्टीचा भाव पडला की लय अवघड असतं. सध्या कशाचे भाव पडलेले शेतकऱ्याच्या मालाचे. जगात बरं का, जगात चुकून कधीतरी मंदी येते, डिझेल पेट्रोल त्याच्यावरती, परंतु आमच्या शेतकऱ्याच्या मालावरती सतत मंदी आहे. काय सांगा ना महाराज, भास्कर महाराज. फॅक्टरीमध्ये एखादी वस्तू तयार झाली आणि ती 2000 क्विंटलने विकली, एक तरी वस्तू सांगा बरं तुम्ही. फक्त राज महाराज, चप्पल मिळते का 2000 क्विंटलनं, 3000 क्विंटलनं? परंतु आमची बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, अगदी
मातीमोल किमतीमध्ये सरकार खरेदी करते. तसं मला बोलायचा भाव एवढा आहे. देवाचा भाव मंद झाला. देव मंदला साऱ्याला नाही जायचं ना तिकडे. नाही जवळ एक लांब गावापाशी गावाच्या पूर्ण अर्धा तास लागेल म्हणा. काय अडचण नाही. भास्कर महाराज 12:15 का मुहूर्त घ्यायला लागलं त्याच्यामुळं. आता बरोबर पानाला मधले पानं सोडून देत नाही. आता बरोबर धरतो सारे पान. आदिनाथ महाराज तुकोबाला म्हणतात देव कोणी घ्यायला तयार नाही. देव मंदला भाव बुडाला काय करू. कुणाच्याही अंतःकरणामध्ये भाव राहिला नाही. आणि महाराज देव जर जीवनामध्ये पावन करून घ्यायचं असेल तर भावाशिवाय नाही. मनी नाही भाव म्हणे देवा मला पा. मनी नाही भाव म्हणे देवा मला पा. देव आशान भेटायचा नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. देव जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. ऐका महिमा आवडीची हो. ऐका महिमा आवडीची. बोरे खाया बिल्लानीची. बोरे खाया बिल्लानीची. थोर प्रेमाचा भुकेला हो. थोर प्रेमाचा भुकेला. देवा कारणे भाव तस्मात गावे लगे फारसवीत. देव जीवनामध्ये प्राप्त करून घेता येतो भावाच्या बळावरती. परंतु तुकोबरा खेद व्यक्त करतात. देव मंदला भाव बुडाला काय करू. लोकांच्या अंतःकरणामध्ये भाव राहिला नाही. तुकोबाराने एक शक्कल लढवली भास्कर महाराज. तुकोबारा म्हटले देव फुकट घ्या. अभंगाचं 4थं चरण. दोबळा तुका फुका. देवा घ्या फुका. देवा घ्या फुका. देवा घ्या फुका. देवा फुका. देवा घ्या 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 फुका. लगे रुका मोदका. लगे मुका मोदका. ही देवन लगे. देवन लगे. देवन लगे. देवन लगे. लगे रुका मोदका. लगे रुका मोदका. देवन लगे. देवन फुका. देव घ्या फुका न लगे रुका. मोल काय फुकट घ्या. फुकट घ्या.
पण लोक म्हटले तरी सुद्धा तुमचा देव आम्हाला नको. फुकटची किंमत लोकांना कळत नाही. सध्या मेथीची भाजी बाजारात येते का? तुम्ही कुठले पाहुणे? कुंभे जळगाव. तुमचा बाजार कुठला? माटेगावला. रविवारी ना? हां, रविवारी माटेगावला बाजार किंवा उमापूरचा बाजार. तुम्ही बाजाराला जातात का सध्या? जातात ना? सध्याची मेथीची भाजी बाजारात भेटते का? हा, मेथीची भाजी भेटते पण किती रुपयाला? हा, 30 रुपये 40 रुपयाला असेल. एवढी चुडी मोठी आदिनाथ महाराज. हो, एवढीच मोठा हात झाला का जरा? काय माळ्याचं माफी, आमचं काही नाही, गळगळ असतं. एवढी एवढी चुडी 40 रुपयाला महाराज. हो, कधी? सध्या. का? आपण आता भाजीच करत नाही ना. कोणाच्या शेतात भाजी मेथीची सांगा बरं. आपल्या डोक्यात फक्त एक आकडा आहे, आपल्या इकडं हिवाळ्यात भाजी चांगली येते. आपल्या डोक्यात गणित असते, मेथीची भाजी आपल्याकडं हिवाळ्यात चांगली येते. डिसेंबर झाला की आपल्याकडे लोक मग लावायला चालू करतात, पेरायला टाकायला चालू करतात. मग आपल्या भाजीचा काय रूप असतो महाराज? बरं का? नाही थांबा ना, माव द्या ना. बरं का? आपली भाजी फक्त शेतकरी भाजी धुतो, उपडतो, जोड्या बांधतो, 200 जोड्या बांधतो, धुतो, मस्त बाजारामध्ये दुपारी घेऊन जातो. 12ला बाजार चालू झाला. दुपारी 12ला बाजार चालू झाला. बाजार चालू झाल्या त्याचा आवाज राहतो बाजारामध्ये. काय? 10ला जोडी, 10ला जोडी, 10ला एक, 10ला एक, 10ला एक, त्याचा आवाज चालू होतो. किती वाजूस तर? 1 वाजता. 1 वाजला, एकही गिऱ्हाईक भाजी न्यायला आला नाही भास्कर महाराज. 1 वाजता त्यांनी भाव बदलला बरं का? आणि आवाजाची ट्युनिंगही बदलली, भाव बदलला. पहिली सकाळी 10ला 1 होती, दुपारा त्यांनी आदिनाथ महाराज भाव बदलला आणि आवाज बदलला. 10ला 2, 10ला 2, 10ला 2. बाजारात असेच आवाज असतात ना. 10ला 2, 10ला 2. माझं होलसेल आहे जरा. बाजारात कोण जातं कशाला? आपलं मार्केटला संभाजीनगर चाकण तिकडं आपला भाजीपाला असतो बरं का. 10ला 2, 10ला 2. 4 वाजले तरी त्याची भाजी कुणी नाही ना. 4 वाजता तिने आवाज बदलला भास्कर महाराज. फुकटची किंमत लोकांना कळत नाही. सकाळी म्हणत होता 10ला 1, दुपारी म्हणत होता 10ला 2. 4 वाजता त्यानं आवाज बदलला, 10ला 4, 10ला 4, 10ला 4. मग काय लोक आले, गिऱ्हाईक आले. 4 म्हटल्यानंतर सुद्धा लोक मेथीची भाजी घ्यायला आली नाही. का? तिचा भाव मंद झाला होता. मंद वस्तू लोकांना खावीशी वाटत नाही. शेवटी तो इतकं मोकळं माप टाकलं त्याने. 10ला पिशी भर म्हणला, 10ला पिशी भर. लोक यायचे त्याची भाजीच्या लांबून जायचे. नको म्हटले तर ह्या भाजीला शेळ्या खायनात. इथपर्यंत लोकांची मदत जाते. मला बोलायचा भाव एवढा आहे. तसं लोकांना तुकोबाऱ्यात देव देत होते. लोक म्हटले महाराज तुमचा देव आम्हाला नको. तुकडा तुका भावी विन बरं का. उधारा देव घेतला रोड. तुकोबाऱ्या म्हणतात देव ठेवून घेण्याची माझी सुद्धा कुवत नाही. माझं सुद्धा देवाच्या विषयी तेवढं अंतःकरण पाहिजे, तेवढं शुद्ध पवित्र नाही, तरी सुद्धा कुणी घेत नाही. म्हणून मी उधारामध्ये ठेवून घेतो. उधारा देव घेतला ऋण, देव न लगे, देव न लगे साठवणीचे वृंदले जाग विठोबार कुमार. जय विठोबार कुमार, कुमार विठोबार कुमार, कुमार कुमार नरध्याची इतकी कर्तव्य जर काय असेल तर या नरध्यामध्ये आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणं हाच या नरदेहाचा इत्यर्थ आहे. प्रपंच हा होत असतो आणि परमार्थ हा जीवनामध्ये करावा लागत असतो. घडेल तेवढं नामस्मरण जीवनामध्ये केलं पाहिजे. काळाचा भरोसा नाही पहा, तो काळ कधी आपल्याला घ्यायला येईल. क्या इस जिंदगी की पकड़ी आस, हातो लिया नाही तेरा घास. हातात घेतलेला घास
मुखामध्ये जाईल की न जाईल याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. तुकडोजी महाराजांचे शब्द आहेत, कबीर महाराजांचे शब्द आहेत, ज्ञानोबा तुकोबारांचे शब्द आहेत. ते शब्द हृदयामध्ये ठेवा आणि भगवान परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला. बरं का? महाराजांचे शब्द आहेत पहा. माणूस आहोत ना आपण, मग माणसासारखं तरी वागणार. महाराजांचे शब्द आहेत पहा. मानसा कमीच ठेवा महाराजांचे शब्द आहेत पहा. मानसा आता तरी मानसा तये मानसा मानसा आता तरी मानसा तये 2 दिवसाची तुझी जवानी 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार मानसा हो आता तरी मानसा ये बरं का? म्हणून नरदेव मिळाला. या नरदेहाची किंमत जाणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण घडेल तेवढं नामस्मरण जीवनामध्ये कंठामध्ये धारण केलं पाहिजे आणि या नरदेहाची सार्थकता जीवनामध्ये करून घेतली पाहिजे. हाच या अभंगाचा भाव आहे. एक जाता जाता 2 मिनिटं घेतो. झाडाखालचे बाजूला या पडी असते काठी त्याच्या पुढं पडी मांडी पैसे फांदी फांदी निलकिंद्रा इकडदा निलकिंद्रा मामा निलकिंद्रा इकडदा कडकड ठुंगा पुढे एकच फुटवून वाचलं अर्धा फुटच त्याच्या पायापाशी पडी बरं झालं. एवढी काठी या ना ठीक आहे ना. बरोबर सावकाश जपून वर लक्ष राहू द्या. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे आणि स्वर्गापेक्षा उंच वडील आहेत. आज या कुटुंबातून एक करता धरता बाप निघून गेला. बरोबर ना? 2 मुलं आहेत, मुलगी नाही ना काही. 2 मुलं आणि त्यांच्या धर्मपत्नी यांना वाऱ्यावरती सोडून जरी गेलं म्हटलं तरी वावगं होणार नाहीत दिलीप भाऊ. या नरध्यामध्ये आल्याच्या नंतर बरं का प्रपंच करत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई बापाचं स्थान फार मोलाचं असतं. पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आई आहे आणि स्वर्गापेक्षा उंच वडील आहेत. पसंतीने पत्नी मिळेल, आई वडील मात्र पुण्याने प्राप्त होत असतात. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपला बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलाला चिंता नावाची गोष्ट नसते. ज्या दिवशी घरातला बाप निघून जाईल त्या दिवशी सारा प्रपंच उघड्यावरती पडल्याशिवाय राहत नाही. पा या 2ही मुलांना इथून पुढे भविष्यामध्ये सर्व काही गोष्टी जीवनामध्ये त्यांना प्राप्त होतील, परंतु गेल्याले वडील मात्र जीवनामध्ये पुन्हा प्राप्त होणार नाही. त्या कीर्तनाचा एक संदेश आहे गड्या तुमच्या सर्वांच्या पर्यंत. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपले आई वडील आहेत. बरीच मुलं म्हणतात काय केलं माझ्या बापानं माझ्यासाठी. अरे राजा, हाडाची काळं केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला. 10 एकर जमीन तुझ्या बापाला त्याच्या बापानं म्हणजे आजोबानं पंजोबानं दिली होती. त्या बापानं 1 गुंठा सुद्धा जमीन त्यातली विकली नाही, उलट 4-5 चक्कर त्याला जोडली. पण तू खुशाल म्हणतोस काय केलं माझ्या बापानं माझ्यासाठी. तू बंगल्यामध्ये राहतोस राजा, तू बंगल्यामध्ये राहतोस रे, आणि आई बापाला पत्र्याच्या खोलीमध्ये कुडाच्या खोलीमध्ये ठेवतोस. कुठं फिरशील हे पाप. जोपर्यंत आपले आई वडील आहेत, जिवंत आहेत, तोपर्यंत आई वडिलाची सेवा करा. ज्ञानोबरांचे शब्द आहेत, सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तयाशी किर शरीरे लोणखिजे. जोपर्यंत आई वडील आपल्या घरामध्ये आहेत तोपर्यंत आई बाबाची सेवा करा. बरं का? अलीकडं अशा घटना पाहण्याकरता मिळतात. एकच मुलगा असतो आणि तो सुद्धा आई बापाला सांभाळत नाही. कुठं जायचं होते आई बापानं सांगा ना, कुठं जायचं. हा मुलांना जर सांभाळलं नाही गावातले लोक सांभाळतील का. नाही गड्या. म्हणून आपल्या आई बापाची सेवा करा. आई बापाच्या पायामध्ये जे तीर्थ आहे
ते इतर कुठल्याही तीर्थामध्ये तुम्हाला भेटणार नाही. म्हणून आईवडिलाची सेवा करा. या अभंगाच्या अनुषंगाने प्रार्थना करतो. आपल्याला एका कवीनं शब्द लिहिलेत पहा बरं का. आई बापानं आपल्यासाठी किती कष्ट केले पहा. आईने देह तुझा घडविला, बापाने कष्टाने तू वाढविला. आईने केले तुला संस्कार, बापाने पेलला तुझा भार. आईने घास तुला भरविला, बापाने कष्टाने तो कमविला. आई ती जागली किती रात्र, बापाने जोडले किती हात. पांग फेडशील कसे दोघांचे, मोल लावशील कसे प्रेमाचे. कुणी मिळेल का तुझा पाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे मोल कसे लावा, बापाचा त्याग कसा मोजा. कसा लावाल तुम्ही अंदाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. हे म्हणून जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपले आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलाची सेवा करा. घरातला बाप निघून गेला प्रपंच उघड्यावरती पडतो. महाराज मी 11 वर्षाचा होतो बरं का भास्कर महाराज. महाराजांना माहिती आहे मी 11 वर्षाचा होतो त्यावेळेला माझे वडील मरण पावले बरं का. वडील मरण पावले. 1999 साली आळंदीला गेलो. 1999 साली आळंदीला गेलो. वडील नव्हते. आईनं तिकिटापुरते पैसे दिले ते आळंदीला गेलो. पखवाज शिकायचा आहे. पखवाज घ्यायला रुपये जवळ नाही. त्या टायमाला 400-500 रुपयाला पखवाज यायचा. 500 रुपयाचा पखवाज घेण्याकरता 12-13 दिवस मिस्त्रीच्या हाताखाली काम केलं आणि पखवाज घेतला. वडील असते तर आळंदीला नेऊन सोडलं असतं. पखवाज कपडे पेटी सारं घेऊन दिलं असतं. मला पेटी होती भास्कर महाराजाची. ती आळंदी सोडून आले. मी आळंदीला गेलो. त्यांचीच पेटी गोपीनाथ मठातून उचलून नेली आणि आजही ती पेटी तुमच्या घरी नाही पण माझ्या घरी जिवंत आहे. देऊ नका नाही कशी देईन मी तिला. मी कलर दिलाय रामकृष्ण हरे नाव टाकलं त्या टायमाला 50 रुपये खर्चले ते कलरला. मला बोलायचा भाव एवढा आहे. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आई वडील असतात तोपर्यंत मुलाला चिंता नावाची गोष्ट नसते. ज्याचा बाप गेला आदिनाथ महाराज तुमचे वडील 15 दिवसच गेले होते कुठं तीर्थयात्रेला. 15 दिवस तीर्थयात्रेला गेले. जनावरांचं तुम्हालाच पाहावं लागलं. कापसाचा व्यापार तुम्हालाच पाहावं लागलं. वडील घरामध्ये असले की आदिनाथ महाराजाला कुठं कीर्तनाला चला म्हणलं की लगेच गाडीत बसतात. 15 दिवस कुठंच कीर्तनाला आले नाही. मला बोलायचा भाव एवढा आहे. जोपर्यंत वडील घरामध्ये असतात तोपर्यंत मुलाला चिंता नावाची गोष्ट नसते. त्याचा बाप गेला. हे बाळा जास्त प्रेम आपल्यावरती कोण करतं रे? आई करते का वडील? जास्त प्रेम आई करते का वडील करतात? सांग बाळा तुझं नाव काय रे? नऊस. पप्पाचं नाव? जास्त प्रेम कोण करतं रे बाळा? पप्पा करतात का आई करते? ते इमानदारीने सांगायचं. तू सांगितल्याशिवाय मी पुढेच जाणार नाही. काही हो आता इथं कशाही विठ्ठल आहे ना.
जास्त प्रेम कोण करतं, आई करते का पप्पा? जास्त हा? होय बाळा, ए हुशार आहे ना तू, इंग्लिश मिडियमला जातोस ना शाळेला, मग एवढं भाषण का करायचं तू? एका प्रश्नाचं उत्तर दे ना. जास्त प्रेम कोण करतं? कॉफी नाही होऊ द्यायची, त्याच्या मनाने उत्तर येऊ द्यायचं. सांग बाळा, जास्त प्रेम कोण करतं? आई करते का वडील करतात? मम्मी का पप्पा? हा सांग ना. हा त्याला प्रश्न पडाय, मम्मीचं ना, मम्मी बाई का सांग नाही ना, मम्मी आजोबा आहेत का? बरं का, त्याला प्रश्न पडला, पण आता असू दे, काय अडचण नाही. दोघंही तेवढंच प्रेम करतात. आई जेवढं प्रेम करते तेवढंच प्रेम आपल्यावरती आपले वडील सुद्धा करतात. म्हणून जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपले आई बाबा आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा जीवनामध्ये करा. ज्याचा बाप गेला त्याला विचारा बाप म्हणजे काय असतो. माझ्या डोळ्यातलं आसव